युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। 7 रेसकोर्स या पंतप्रधानांच्या निवासस्थानी भेट झाली। दप्तराचं ओझं कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना टॅब देण्यात यावेत ही संकल्पना युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे पंतप्रधान मोदींसमोर त्यांनी मांडली। टॅबमध्ये काय असावं, कसा हा टॅब वापरता येईल, त्याला विद्यार्थ्यांना कसा फायदा होईल याचं सादरीकरण आदित्य ठाकरे यांनी यावेळी केलं। आतापर्यंत 1200 टॅबचं विद्यार्थ्यांना वितरण केल्याची माहितीही त्यांनी दिली। पालिकेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना टॅब पुढच्या वर्षी दिला जाणार आहे। यावेळी पंतप्रधानांनी सुद्धा एक टॅब आपल्याकडे ठेवून घेतला असंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं। शिवसेनेचे खासदार आणि संसदेतले गटनेते आनंदराव अडसूळ, अनिल देसाई, चंद्रकांत खैरे, संजय राऊत, गजानन कीर्तीकर, अरविंद सावंत, राजन विचारे यावेळी या बैठकीला उपस्थित होते। जे आपण महाराष्ट्रात एज्युकेशनल टॅब्स आणले आहेत, हे पूर्ण ह्या टॅबमध्ये पूर्ण सिलेबस आणलाय आपण 8वी 9वी 10वीचा। आणि महाराष्ट्रात ज्या ज्या मीडियम्समध्ये शिकवलं जातं, मग ते हिंदी असेल, मराठी असेल, इंग्लिश, उर्दू, गुजराती, जी माध्यम आहेत शिकवण्याची, त्याच्यात आपण टॅब आणलेला आहे। ऑडिओ व्हिज्युअल आहे, असेसमेंट आहे, नोट्स आहेत। आणि मग हे टॅब्स जे डिजिटल इंडियाचं स्वप्न आहे मोदीजींचं, ते त्याच्यासोबत आपण कसं पूर्ण देशभरात नेऊ ह्याच्यावर चर्चा झाली। त्यांना टॅब खूप आवडला, त्यांनी एक टॅब मुद्दामून ठेवलेला आहे त्यांच्याकडे। ते बोलले तेही अभ्यास करतील, त्याच्यावर ते बघतील। आणि मग पुन्हा मुंबईत जेव्हा येतील त्यांनी ते आमंत्रण स्वीकारलेलं आहे। बीएमसीच्या शाळेत येऊन व्हर्च्युअल क्लासरूम जे उद्योजींचं स्वप्न होतं ते आपण पूर्ण केलेलं आहे। त्याच्याद्वारे ते मुलांची इंटरॅक्शन करतील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।